प्रश्न बघा काय दिलेला, एका नळातून एका सेकंदाला 25 ml पाणी पडते. ठीक आहे, 25 मिलीलिटर एका सेकंदाला. तर 2.5 तासात किती पाणी पडेल? पहिले आपल्याला काढायचे की 2.5 तासामध्ये किती सेकंद असतात. तर 2.5 तासामध्ये किती मिनिट असतात यासाठी 60 ने मल्टिप्लाय करायला लागेल, कारण एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. आणि सेकंद किती असतात, तर 60 ने परत मल्टिप्लाय काय, कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. मग याचं जे उत्तर येईल आपल्याला, त्याला आपल्याला पुन्हा 25 ने मल्टिप्लाय करायला लागेल, कारण हे आपले टोटल सेकंद आहेत. ठीक आहे, आणि पाणी किती पडते, एका सेकंदाला 25 ml पडते. मग एवढ्या सेकंदाला किती पडेल, तर गुणिले 25. आता याचं उत्तर काय येतं माहिती का, याचं उत्तर येतं 225,000 मिलीलिटर. आता मिलीलिटर मध्ये आपल्याला ऑप्शन दिलेलं नाही, आपल्याला ऑप्शन दिलेले लिटर मध्ये. आता मिलीलिटरला लिटर मध्ये करायचं असेल ना, तर त्याला 1000 ने डिवाइड करावं लागतं. मग हे शून्य गेले, 3 3 शून्य, उत्तर आलं 225. कारण 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. म्हणजे आपलं उत्तर आहे ना 225 लिटर. 225 लिटर पाणी पडेल जर एका सेकंदाला 25 मिलीलिटर पाणी पडत असेल तर. 2.5 तासामध्ये पडेल 225 लिटर. पुढचा प्रश्न दिलाय बघा, राम आणि श्याम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येतात. म्हणजे इकडे राम आहे, हा राम आहे, ठीक आहे, हा श्याम आहे. दोघे एकाच दिशेने जात आहे, हा इकडे चाललाय आणि हा इकडे चाललाय. त्यांनी विचारलंय की याचं स्पीड जे आहे ना, तो स्पीड आहे 30 मीटर पर मिनिट. ठीक आहे, आणि याचा स्पीड आहे 40 मीटर पर मिनिट. तर 10 मिनिटांमध्ये हे दोघे किती अंतर कव्हर करतील? 10 मिनिटांमध्ये बघा, हा 30 मीटर कव्हर करतोय एका मिनिटा, म्हणजे 10 मिनिटांमध्ये हा 30 मीटर कव्हर करेल. आणि हा 40 मीटर करतोय, म्हणजे हा 10 मिनिटांमध्ये किती करेल? 400. आणि इथे 300, सॉरी. मग बघा, 300 आणि 400 दोघांनी कव्हर केले, मग टोटल किती कव्हर झाले, तर 700 मीटर अंतर येते कव्हर होणार आहे 10 मिनिटांमध्ये. याचं उत्तर आहे ना 700 मीटर. पुढचा प्रश्न आहे की 5 बगळे आहेत आणि ते 5 मिनिटाला आहे ना 5 मासे खातात. ठीक आहे, म्हणजे आता समजा 5 बगळे काढू आपण, बघायचे. हा एक बगळा झाला, तर बगळा कसा काढू मी, जाऊ दे, असा गोल काढतो. ठीक आहे, 3 4 5. हे 5 बगळे जे आहेत ना, ते 5 मिनिटाला, त्यांना 5 मिनिटं लागतात का. किती मासे खायला, तर त्यांना 5 मासे खायला 5 मिनिटं लागतात. ठीक आहे, म्हणजे 5 मिनिटांमध्ये ह्या बगळ्याने एक मासा खाल्ला, त्या 5 मिनिटातच याने एक खाल्ला, याने एक खाल्ला, याने एक खाल्ला, याने एक खाल्ला. म्हणजे एका बगळ्याने एक मासा खायला किती वेळ लावला, 5 मिनिट लावले. आणि त्यांनी उत्तरले आपल्याला काय, की एक बगळा एक मासा खायला किती मिनिट लागले. याच्यात उत्तर झालं ना, या बगळ्याने हा मासा खायला किती वेळ लावला, 5 मिनिटं लावले. मग तुमचं उत्तर येईल 5 मिनिट लागले. खूप सिंपल क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन बघूया. 9,800 रुपये आहेत माझ्याकडे. ठीक आहे, किती आहेत, 9,800 रुपये. 9,800 रुपये आहेत मला, आणि ते मला वाटायचे आहेत चौघांमध्ये 2:3:4:5. म्हणजे याचे मला असे भाग करायचे आहेत, आणि त्याचा 2 भाग यायला गेला पाहिजे, 3 भाग यायला गेला पाहिजे, 4 भाग तिसऱ्याला, आणि 5वा जे 5 भाग आहेत ते चौथ्याला गेले पाहिजेत. तर त्यांनी विचारले की पहिल्या व्यक्तीचा वाटा किती, म्हणजे याचा वाटा किती. म्हणजे आता आपल्याला टोटल वाटे किती करायचे बघा, तर 2 + 3 + 4 + 5 असं बघा तुम्ही. 3 आणि 2 5, 10 14. 14 वाटे केले ना ह्या 9,800 रुपयाचे, की त्यातले 2 याला द्यायचे, 3 याला द्यायचे, 4 याला द्यायचे, 5 याला द्यायचे. मग 14 वाटे जर आपण केले 9,800 रुपयाचे, तर एक वाटाचं म्हणजे व्हॅल्यू किती येईल, तर बघा 14 याला भाग द्यायचा. बघा 14 चोक 56, 14 14 84, 14 7 98 आणि 0 0. म्हणजे एका भागाची किंमत 700 झाली. तर पहिल्याला आपल्याला 2 भाग द्यायचे ना, मग याला गुणिले 2 करा, तुमचं उत्तर येईल 1400. म्हणजे 1400 रुपये जो पहिला व्यक्ती आहे त्याला येतील. पुढचा प्रश्न बघूया, थोडा खाली लिहितो मी. त्यांनी विचारले की जनावरांच्या कळपात 24 सोडून सर्व गायी आहेत. म्हणजे जनावर आहेत बाई, ठीक आहे, जनावरांच्या कळपामध्ये 24 सोडून सर्व गायी आहेत. नंतर 30 सोडून सर्व म्हशी आहेत, आणि उर्वरित बकऱ्या आहेत. म्हणजे 3च प्राणी आहेत जनावरांच्या कळपामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की टोटल 34 जनावर आहेत. आता बघा 34 मधील
24 सोडून सर्व गायी म्हणजे 34 मायनस 24 10 गायी. नंतर बोलले 30 सोडून सर्व म्हशी म्हणजे 34 मायनस 30 किती झाले 4 म्हशी. आणि उर्वरित बकऱ्या आता बघा 10 गायी झाल्या 4 म्हशी झाल्या आणि टोटल जनावर आहेत 34 म्हणजे माझ्या बकऱ्या किती झाल्या 34 मायनस 10 मायनस 4 म्हणजेच हे झाले 20 म्हणजे 20 बकऱ्या झाल्या. त्यांनी विचारले काय आपल्याला की टोटल बकऱ्या किती. आता टोटल बकऱ्या किती झाल्या 20 झाल्या ना उत्तर आलं 20. पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले. सगळे आज मॅथ्सचेच प्रश्न झालेत आपले जवळजवळ. पुढचा प्रश्न असा आहे की आज राजू सुनील आणि अरुण यांच्या वयांची बेरीज 77 वर्षे. बघा राजू सुनील आणि अरुण तिघांच्या वयांची बेरीज किती आहे 77 वर्षे. कधी आज तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती. आता 3 वर्षापूर्वी याच्या वयातून पण 3 वर्ष कमी झाली, याच्या वयातून 3 वर्ष कमी झाली, याच्या वयातून 3 वर्ष कमी झाली म्हणजे टोटल 9 वर्ष कमी झाली. म्हणजे 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज असणार आहे 68. पुढचा प्रश्न आहे y प्लस 7y प्लस 2y बरोबर 10 तर 10y ची किंमत किती. सोपं आहे तुम्हाला याची ऍडिशन करायची. y प्लस 7y 8y 8y प्लस 2y किती झाले 10y 10y बरोबर 10 म्हणजे हेच तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी याचं उत्तर येणार 10. एवढा बारीक पोराला पण हा प्रश्न येईल माहिती. पुढचा प्रश्न बघूया. चौरसाची परिमिती 24 आहे. आता बघा हा चौरस असतो ना त्याची ही बाजू a सगळ्या बाजू चौरसाच्या समान असतात आणि परिमिती काय असते सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे a प्लस a प्लस a प्लस a म्हणजे किती झाली 4a. याची व्हॅल्यू किती दिली त्यांनी 24 म्हणजे एका बाजूची व्हॅल्यू किती झाली याला 4 ने भागिले गेलं की 6 म्हणजे एका बाजूची व्हॅल्यू 6 आहे. तर त्यांनी विचारलं की क्षेत्रफळ किती. आता चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं माहितीये का त्याच्या बाजूचा वर्ग म्हणजे a चा स्क्वेअर म्हणजे 6 चा स्क्वेअर म्हणजे 36. उत्तर आलं आपलं 36. पुढे चला. पुढे त्यांनी दिलेलं आहे असा क्रम दिलेला आहे की हा बघा चौथा प्रश्न आहे 2 1 अर्धा पाव आतपाव झालं आपलं उत्तर 1/8. पुढची संख्या विचारली होती त्यांनी याच्यानंतर काय येणार आहे आता 1/8 येणार. त्या पुढचा प्रश्न बघूया आता. त्या पुढचा प्रश्न असा आहे की ए चे उत्पन्न बी पेक्षा 12% जास्त आहे. म्हणजे ए जर 100 रुपये कमवत नाही बी चं आपण 100 रुपये घेऊ म्हणजे आपल्याला जरा बरं पडेल. बी 100 रुपये घेऊ तर ए किती कमवते 12%. आता 100 चे 12% म्हणजे 12 झाले म्हणजे 112 रुपये कमवते कारण बी पेक्षा 12% आपल्याला जास्त दाखवायचे ना याचे. तर त्याने विचारले की बी चे उत्पन्न ए पेक्षा किती कमी आहे. बघा बी चे उत्पन्न 100 आहे आणि ए चं 112 आहे म्हणजे किती टक्क्यांनी कमी आहे. तर बघा 112 मधून 100 गेले तर किती % कमी झाले 112 चे. तर आता तुम्हाला 112 चे 1% किती माहित पाहिजे तर 112 चा 1% येईल 1.12 आणि किती कमी झाले 12. मग आता 12 भागिले 112 आपल्याला करायचे असतील तर आपल्याला 12 वर 100 ने मल्टिप्लाय केलं खाली पण 100 ने मल्टिप्लाय केलं 112. नंतर आता आपल्याला भागाकार करायचा आहे तर बघा 112 एके 112 उरले 8 म्हणजे 110 पॉइंट समथिंग काहीतरी येणार आहे. आणि त्यांनी आहे ना ऑप्शन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं माहितीये का. ऑप्शन मध्ये दिलंय 9.7